नमस्कार. सर्वांचं खूप मनापासून स्वागत. नाश्त्याचे कितीही प्रकार बनवले तरीसुद्धा सगळ्यांच्या आवडीचा नाश्ता म्हणजे इडली, जी सगळ्यांनाच खूप जास्त आवडते. आज आपण गुबगुबीत इडली कशी बनवायची, त्यासोबतच ही मस्त अशी अप्रतिम चवीची खमंग चटणीसुद्धा बनवली आहे. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे एकदा चटणी नक्की ट्राय करून बघा. अगदी घरातल्या आणि मोजक्या साहित्यामध्ये बनवून तयार होते. चवीला खूप मस्त होते. तर इथं तुम्ही इडलीसुद्धा बघू शकता, मस्त अशी पांढरी शुभ्र आणि गुबगुबीत झाली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, ही रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर इडली बनवण्यासाठी इथं बघा मी 3 कप रेशनचा तांदूळ घेतला आहे. जाडा तांदूळ मिळतो ना, तो तांदूळ घेतला आहे. त्याबरोबरच 1 कप उडदाची डाळ घ्यायची आपल्याला आणि अर्धा चमचा मेथीदाणे घ्यायचे. आता हे सगळं आपल्याला स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचं आहे. आता धुवून घेतले आपण इथं, त्याच्यामध्ये भरपूर असं पाणी टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं आहे. एक 6 ते 7 तास तरी आपले तांदूळ आणि डाळ व्यवस्थित भिजले पाहिजेत. म्हणजे वाटताना ते व्यवस्थित वाटतात. जास्त मोठे मोठे राहत नाही. छान असं बारीक पीठ आपलं वाटलं जातं. तर इथं बघू शकता आपले डाळ तांदूळ मस्त असे भिजून तयार झालेत. आता हे आपल्याला मिक्सरवरती वाटून घ्यायचं आहे. छान असं बारीक वाटून घ्यायचं. वाटून झाल्यानंतर अशा प्रकारे बघा हाताने छान असं पीठ फेटून घ्यायचं आहे आपल्याला. एकाच दिशेने फेटून घ्यायचं, म्हणजे पीठ व्यवस्थित असं मिक्स होतं आणि पीठ छान फर्मेंट व्हायला सुद्धा आपल्याला मदत होते. तर ही स्टेप नक्की करा. यामुळे पीठ छान असं हलकं फुलकं होतं आणि इडलीसुद्धा आपली खूप मस्त होते. तर 5 ते 6 मिनिटं मी छान असं पीठ फेटून घेतलं, नंतर झाकण ठेवून दिलं. तर दुसऱ्या दिवशी इथं बघू शकता तुम्ही पीठ आपलं छान असं मस्त असं फुललं आहे बघा. जाळी खूप मस्त पडली आहे आणि वाटताना आपल्याला ना पीठ बारीक करताना पाणी अगदी कमीत कमी वापरायचं आहे, म्हणजे इडली आपली मस्त होते. आता पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. नंतर जेवढं आपल्याला वापरायचं आहे ना तेवढंच पीठ घ्यायचं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि मीठ जे आहे ना पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता पीठ किती आपलं मस्त झालं आहे. अगदी हलकं फुलकं झालं आहे. ज्यामध्ये आपण इडली वाफवून घेणार आहोत ना, त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे आपण ज्यावेळेस इडली काढतो त्यावेळेस पटकन निघते. आणि इथं जेवढं आपल्याला मावतं आहे तेवढं व्यवस्थित असं इडली पात्रामध्ये पीठ भरून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे बघा मी सगळ्याच प्लेट्समध्ये पीठ भरून घेतलं. त्या अगोदरच मी इथं पाण्याला उकळी यायला ठेवून दिलं. आता इडल्या आपल्याला फक्त 12 ते 13 मिनटं वाफवून घ्यायच्यात. इडली आपली छान अशी वाफवून होते तोपर्यंत खमंग अशी चटणी बनवून घ्यायची आपल्याला. तर कढईमध्ये मी इथे 1 चमचाभर तेल टाकून घेतलं. त्यामध्ये हरभरा डाळ टाकून घ्यायची आपल्याला. त्याचसोबत सुक्या खोबऱ्याचे काप टाकून घ्यायचे, कढीपत्ता टाकून घ्यायचा आणि 4 ते 5 आपल्याला सुक्या लाल मिरच्या टाकून घ्यायच्यात. हे मस्त खमंग परतून घ्यायचं. नंतर गॅस बंद करायचा आहे आपल्याला. त्यामध्येच मी थोडीशी चिंच टाकून घेतली आहे. आता हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मिक्सरवरती वाटून घ्यायचं आहे. त्यामध्येच मी थोडासा गूळ टाकून घेतला आहे, थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे, एक अर्धा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं. सुरुवातीला ना कोरडं वाटून घ्यायचं, नंतर ॲडजस्टनुसार पाणी टाकून आपल्याला मस्त अशा प्रकारे चटणी वाटून घ्यायची आहे. तर रंग बघू शकता तुम्ही, चटणीला खूप मस्त आला आहे. आता याच्यासाठी आपल्याला मस्त अशी खमंग फोडणी करायची आहे. 1-2 चमचे तेल गरम करून घ्यायचं. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे. पाव चमचा हिंग टाकून घ्यायचं. त्यामध्येच बघा इथं मी 2 लाल सुक्या मिरच्या टाकून घेतलेत. 8 ते 10 कढीपत्त्याची पाने टाकून घ्यायची आपल्याला आणि मस्त अशी खमंग फोडणी परतून घ्यायची आहे. आता फोडणी आपली मस्त अशी परतून झाली आहे. चटणीवरती घालून घ्यायची. ही चटणी ना चवीला खूप मस्त लागते. तुम्ही एकदा ही चटणी नक्की ट्राय करून बघा.
इडली असू दे, डोसा असू देत, कशासोबत ही चटणी खूप मस्त लागते. तर इथं आपली इडलीसुद्धा बघू शकता तुम्ही, एक 12 ते 13 मिनटं मी वाफवून घेतले आणि मीडियम गॅसवरतीच वाफवून घ्यायची आपल्याला. गॅस बंद करून 5 मिनटं भांडं तसंच ठेवून द्यायचं आपल्याला आणि नंतर आपल्याला इडल्या काढून घ्यायच्यात. तर इथं बघू शकता इडली आपली किती मस्त झाली आहे. छान अशा फुलल्यात बघा इडल्या, मस्त अशा गुबगुबीत झाल्यात. तर जाळीसुद्धा ना इडलीला खूप मस्त पडली आहे. तर इथे आपल्या इडल्या आणि चटणी दोन्हीही तयार झाले. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे इडली आणि चटणी बनवून बघा. चवीला सुद्धा खूप मस्त होते आणि करायला सुद्धा खूप सोपे आहे. आणि या प्रमाणामध्ये जर इडल्या केल्या ना तर चवीला सुद्धा खूप मस्त लागतात आणि गुबगुबीत सुद्धा होतात. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा अगदी नक्कीच कमेंट करून सांगा. धन्यवाद.